नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एसटी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण योजना 2025-26 या अनुषंगाने तुमची सीईटी होणार आहे. हॉल तिकीटही आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उद्या परवापासून तुमची परीक्षा सुरू होत आहे. आता परीक्षेला जात असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. नेमकं तुम्हाला कोणत्या सूचनांचं पालन करायचंय याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या ज्या तुम्हाला महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट तर तुम्हाला परीक्षा केंद्रावरती स्वतःचे प्रवेश पत्र तुम्हाला लागणार आहे. ओके, त्यानंतर वैध ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे. आता हे जे वैध ओळखपत्र आहे त्यामध्ये तुम्हाला बघा ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर निवडणूक आयोगाचे ओळखपत्र म्हणजे तुमचं वोटिंग आयडी कार्ड, त्यानंतर लायसन, पासपोर्ट, आधार कार्ड, महाविद्यालयाचे ओळखपत्र, पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येईल. ओके, कोणतं पण एक तुम्हाला व्हॅलिड तुमच्याकडे ओळखपत्र वैध असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रवेश पत्र म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट तर लागणारच आहे. ओके, त्याच्यानंतर बघा पुढे उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर स्वतःचे प्रवेश पत्र ज्यावर पासपोर्ट आकाराचे छायाचित्र म्हणजे तुमचा फोटो चिटकवलेला आहे असं प्रवेश पत्र, तसेच तुम्हाला जे वैध ओळखपत्र सांगितलेलं आहे त्याची झेरॉक्स सादर करणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल तर लागणारच आहे, पण त्याची एक एक झेरॉक्स पण तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. ओके, त्यानंतर बघा आता परीक्षा केंद्रावरती तुमची बायोमेट्रिक नोंदणी केली जाणार आहे. प्रक्रिया पूर्ण होईल तुमची. त्यामुळे तुम्हाला प्रवेशद्वार बंद होण्यापूर्वीच तुम्हाला परीक्षा केंद्रावरती पोहोचणे आवश्यक असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता जे बायोमेट्रिक संबंधीच्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये बोटांवर शाई, मेहंदी, रंग असू नये. बोटे स्वच्छ व कोरडी ठेवा. म्हणजे तुमच्या बोटांवरती मेहंदी असेल, शाई असेल तर तुम्हाला ते अलाउड करणार नाहीत एक्झामला. त्यामुळे त्यापूर्वीच ते रिमूव्ह करण्याची काळजी घ्या. त्याच्यानंतर ओलसर असल्यास ते नीट पुसा. अंगठा जखमी असल्यास त्वरित संबंधित अधिकाऱ्याला अवगत करा. म्हणजे तुमच्या काही लागलेलं असेल तुम्हाला तर ते त्वरित त्या अधिकाऱ्याला तुम्ही तिथे अवगत करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा वरील सूचनांचे पालन न केल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो. खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला सूचनांचं आठवणीने पालन करायचंय. बघा पुढे परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही वस्तू जसे की इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच व इतर बंदी घातलेल्या प्रतिबंधित वस्तू घेऊन जाण्यास परवानगी नाहीये. अशी कोणतीही वस्तू सापडल्यास त्यावर उमेदवारास परीक्षेला बसू दिले जाणार नाही. म्हणजे तुमच्याकडे स्मार्ट वॉच असेल, मोबाईल असेल, अशी कोणतीही वस्तू तुम्ही सोबत घेऊन जायची नाहीये. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा सदरची परीक्षा ही सीसीटीव्ही देखरेखीखाली घेण्यात येणार असल्याने परीक्षा दरम्यान उमेदवारांची सर्व कृत्य हालचाली नोंदवली जाणार आहेत. सदरची नोंदणी परीक्षा दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अनुचित वर्तन व गैरवर्तणूक आढळल्यास त्या उमेदवाराविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची. आता ही जी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू पॅटर्नने होणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असेल आणि यामध्ये कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे, लक्षात घ्या. आता त्यानंतर पुढे बघा पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण जी आहे परीक्षा सीईटी ही मराठी भाषेमध्ये राहील आणि कंबाईन पीएसआय एसटीआय आणि टीईटी ही तुमची द्विभाषिक म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोघं भाषांमध्ये असणार आहे. उमेदवारांना परीक्षा समाप्त होईपर्यंत संबंधित परीक्षा केंद्र तुम्हाला सोडता येणार नाहीये. उमेदवाराच्या सरावासाठी परीक्षेच्या 3 दिवस अगोदर या संकेतस्थळावर मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही मॉक टेस्ट सुद्धा देऊ शकता. त्यानंतर उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी स्वतःचे प्रवास आणि निवासाची व्यवस्था करणे अनिवार्य असणार आहे. तर या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या. विद्यार्थी मित्रांनो, काळजी घ्यायची, या सर्व सूचनांचं पालन करायचंय. नाहीतर तुम्हाला परीक्षेला तुम्ही जाऊ शकणार नाही किंवा अलाउड तुम्हाला केलं जाणार नाही. त्यामुळे या सूचनांचं नक्की पालन करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.